तर कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटाकडे पाठिंब्यासाठी विचारणा झाल्याची माहिती ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकरांनी दिली। तसंच शिंदे गट किंवा भाजपकडून सत्तेत सहभागी होण्याबाबत सन्मानजनक प्रस्ताव आल्यास सत्तेत सहभागी होण्याबाबत विचार केला जाईल असंही बोरगावकरांनी म्हटलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। एवढंच नव्हे तर शिंदे गटाकडून प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचंही बोरगावकर म्हणाले। एकीकडे मनसेनं काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेनं आपण काही वेळापूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचे गटनेते बोरगावकरांच्या शिंदे सेनेला पाठिंबा देण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे। शिंदेसोबत जायला उद्धवजी तयार आहेत, तो त्यांच्या पातळीवर निर्णय होणार आहे। पहिले प्रस्ताव तर येऊ द्या त्यांच्याकडनं, काय फक्त पाठिंबा मागतायत ते, त्यांच्याकडनं असा काय ठोस प्रस्ताव आलेला नाहीये। या संदर्भात तुमचं आज काय बोलणं झालं का? आता आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात। उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत। नाही सर, एक थेट प्रश्न आहे, तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय, जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना, आलेला नाहीये ना, येऊ तर द्या। तर तुम्ही शिंदे नक्की विचार करू ना, त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना।